नमस्कार, आपण पाहत आहात ATV न्यूज। पाहूयात आजची बातमी। आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की या आमच्या पूर्ण हिंगोली जिल्हा नांदेडमधले माझे हदगाव हिमायतनगर तालुका असेल, किनवट असेल, इकडे उमरखेडमधला आमचा उमरखेड महागाव असेल, हे 5-6 आमचे जे विधानसभा आहे त्याच्यामध्ये अतिशय बिकट परिस्थिती आहे। शेतकऱ्याचा फार वाईट परिस्थितीमध्ये चाललेले आहेत शेतकरी आणि पूर्णपणे या पाण्यानं सोयाबीन असेल, कापूस असेल, ऊसासारखे पिकंसुद्धा नष्ट झालेले आहेत। त्यामुळे अतिशय बेकार परिस्थिती आहे। मी इथून आता मी जवळपास सगळेच तालुके फिरलो। उद्या फक्त एक उमरखेड राहिला आहे, उमरखेड आणि महागाव, ते पण मी जातो आहे। गावामध्ये सुद्धा लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं आहे, गावामध्ये पाणी गेलं आहे। एवढा भयंकर पाऊस गेल्या 5-50 वर्षामध्ये नसेल अशी परिस्थिती आहे आणि मे महिन्यापासून जे लागला ते आज तगायत सारखा सातत्यानं पाऊस आहे। रानं सगळे शेवाळून गेलेत अशी परिस्थिती आहे। त्यामुळे शेतकऱ्याची खूप वाईट परिस्थिती आहे। शेतकऱ्यांना काय संदेश द्यायला? नाही, आता आम्ही तर फिरतच आहोत, सांगत आहोत, त्यांना सांत्वन करण्याचा प्रयत्न करत आहोत। कारण काय झालं की गेल्या 2-3 वर्षापासून सातत्यानं नापिकी चालू आहे आणि या वर्षी तर त्यांना काहीच एक रुपयासुद्धा उरणार नाही आहे शेतीतून, अशी परिस्थिती आहे। त्यामुळं सरकारला सुद्धा आम्ही विनंती केलेली आहे की ओला दुष्काळ जाहीर करा आणि 50,000 रुपये हेक्टरी तातडीची मदत शेतकऱ्याला ताबडतोब द्या, असं आम्ही मागणी करत आहे। सरकारचा पाठपुरावा करत आहे। आज आम्ही पहिली वेळ सगळ्याच तालुक्यामध्ये जाऊन आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी तहसीलदार, SDO यांना विनंती केली आहे, त्याला निवेदन दिलेलं आहे। आमची हाक शासनापर्यंत जावी आणि मी स्वतः मुख्यमंत्र्याकडे जाऊन हे निवेदन दिलेलं आहे की ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि 50,000 रुपये हेक्टरी मदत मिळाली पाहिजे। दुर्दैवी आहे हे, अशा वेळेस एवढा शेतकरी परेशान असताना असे कार्यक्रम नाही घ्यायला पाहिजे। आमचेसुद्धा कार्यकर्त्यांनी काही बक्षीस वितरणाचे कार्यक्रम किंवा असे काही ठेवले होते, आम्ही ते कॅन्सल केले। कारण शेतकरी एवढा दुःखात असताना असे कार्यक्रम ठेवणं म्हणजे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं आहे, एक टिंगल उडवल्यासारखे आहेत। असं कुणी करू नये, निंदनीय आहे, दुर्दैव आहे। हे विचाराचंच दुर्दैव आहे। हे विचार येणंसुद्धा दुर्दैव आहे। काही फरक पडत नव्हता, 2 रुपये त्यांचं नुकसान होत होतं, त्यांना जे काही त्यांनी फीस दिली होती ती कॅन्सल करता आली असती। आपदग्रस्त एवढे शेतकरी आपदग्रस्तमध्ये असताना आपण असे कार्यक्रम घेणं हे निंदनीय आहे, हे दुःखदायी आहे, हे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं आहे। हे घ्यायला नाही पाहिजे होतं, हे त्यांनी केलेलं कृत्य आहे। अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ATV न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।